मित्रांनो, पिंडाला जर कावळा शिवायचा असेल तर आपल्याला या कावळ्याची गरज असते. आता 15 मिनटं झाले मी इथं उभा. मित्रांनो, हे दोन्ही कावळे आता माहिती नाही का ओरडत आहेत. बराच टाईम झाला. हा त्याच्याकडे बघून ओरडतो आणि हा त्याच्याकडे बघून ओरडतो. दोघं एकमेकाकडे माहिती नाही काय अट्रॅक्शन आहे त्या दोघांचं. पण आता काही दिवसांनी असं होणार आहे की कावळ्यांचा सुद्धा एक बिझनेस लोक चालू करतील. कारण एकदम क्वचित प्रमाणात हा पक्षी आपल्याला बघायला मिळतो आहे आजकाल. आता मोर तसा आपला राष्ट्रीय पक्षी आहे, नॅशनल बर्ड आहे तो. पण जर परिसर वगैरे जर स्वच्छ वगैरे काय ठेवायचं जर काम करत असेल तर हा पक्षी करतो कावळा. याला दिसतं एका डोळ्याने, पण सगळ्यात चतुर आणि स्मार्ट क्लेवर पक्षी म्हणजे हा क्रॉक. ह्याला एकच डोळा आहे मित्रांनो, एका डोळ्याने ह्याला दिसतं. तुम्ही पण आपल्या बालपणी वगैरे स्कूलमध्ये ह्याची स्टोरी वगैरे ऐकली असेल, कावळा किती चतुर आहे ते. हा बघा, 15 मिनटं झाले मी इथं उभा आहे, पाहतो यांच्याकडे. हा त्याच्याकडे पाहून ओरडतो, हा याच्याकडे पाहून ओरडतो. माहिती नाही कोणाला काय सिग्नल देत आहेत. पण बऱ्याच वेळ झाला नुसतं ओरडायचंच काम चालू आहे दोघांचं. आता बघा ओरडणं बंद झालं. पिंडाला जर कावळा शिवला तर आपण म्हणतो की मन तृप्त झालं त्या व्यक्तीचं. पिंडाला कावळा शिवणं खूप महत्त्वाचं असतं, नाहीतर त्याचा आत्मा काहीतरी भटकत राहतो असं आपण म्हणतो. आणि काही प्रमाणामध्ये ही गोष्ट खरीसुद्धा आहे. पिंडाला कावळा शिवणं गरजेचं आहे. हा बघा उडून गेला कावळा. मला वाटतं मी कॅमेरा त्याच्याकडे पकडल्यामुळे त्याला काहीतरी सिग्नल भेटला आणि तो उडून गेला इथून. हा एक तेवढा राहिलेला आहे. बराच वेळ झाला ओरडतोय कावळा. आपला परिसरसुद्धा बऱ्याच प्रमाणात स्वच्छ ठेवतो हा बर्ड. हा बघा, हा पहिल्यांदा त्या बाजूला बसला होता, लांब होता, आता जवळ आला त्याच्या एकदम बाजूला. काय दोघं मित्र वगैरे असतील. हा बघा, हा उडून गेला तर दुसरीकडे. हा बघा, हा समोर जाऊन बसला आहे तिथे. हा बघा, म्हणजे एकमेकांच्या जवळ यायचं मला वाटते काहीतरी प्रॉब्लेम असेल यांना. हा इकडे आहे आणि हा इकडे आहे. सुरुवातीला दोघे सुद्धा लांब होते, पण आता पूर्ण जवळ आले आहेत एकमेकांच्या. हा बघा, हा इकडून ओरडतोय.